कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सगळं तू लिहिलंयस? तू आपल्या रिलेशनचा इतका डीप विचार करतेस हे बघून खरंच खूप बरं वाटतंय। आजचा मेनू काय असेल बरं? शी बाबा, पारू असली ना की सगळं कसं व्यवस्थित पार पडतं। पोर नसली ना जीवाला नुसती रुखरुख लागलेली असते माझ्या। कशी असेल माझी पोर? काळजी लागून राहिली नुसती। सावित्री आत्या? हा आत्या। पारू बाळा, अगं काय सुरू आहे तिकडे? कशी आहेस तू बाळा? गेलीस आणि तिकडचीच झालीस का? फोन नाही, काही नाही, बोल ना। कसं आहे माझं बाळ? कशी आहेस तू? हे पारू बाळा, अगं बाळा तू रडतीयस का? हे माझ्या राजा, अगं नको ना रडू राजा। काय झालं मला सांग। हा, आत्याला नाही सांगणार का तू? बोल ना, सांग। मी कधी एकदा मिसेस आदित्य किर्लोस्कर होतीये, मला असं झालंय। तुझी लाईफ पार्टनर। आता तर वाचायचंच, मालकाने दिलेली ऑर्डर आहे असं समज। हे बघ बाळा, अजूनही वेळ गेलेली नाहीये। तिकडे तुला आदित्य बाबांशी एकांतात बोलता येईल। तू तुझ्या मंगळसूत्राचं सत्य त्यांना सांगून टाक। सांग त्यांना की तू त्यांना नवरा मानतेस। अगं त्यांना पण कळू दे ना। पारू बाळा, अगं किती दिवस अशी घुसमटत राहणार आहेस? एकदा बोलून मोकळी हो। बघ बघ, सगळं ठीक होईल। नाही आत्या, मला माझी पायरी इसरून नाही चालणार। पारू बाळा, प्रेमात कसली आली आहे ग पायरी? आत्या, हे बघा, मला माझ्या आयुष्याचं सत्य आदित्य सरांना सांगून त्यांच्या सुखाच्या आडी यायचं नाही। पारू बाळा, अगं किती दिवस हे सिक्रेट तू आपल्या मनात लपवून ठेवणार आहेस? एक दिवस हे सिक्रेट तुझा जीव घेईल ग बाळा। आतापर्यंत ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये होती आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते सिक्रेट कोणालाही सांगणार नाही। आज मी तुला जे सांगितलंय ते ऐक। माझी शपथ आहे तुला। हे बघा आत्या, मला माहित आहे मी जो विचार करते ना तो फक्त माझ्याच मनात आहे। असं ना, ते मी तयार केलेलं माझं जग आहे। त्या जगात कुणाला बी प्रवेश नाही। आत्या हे बघा, मला राहू द्या ना माझ्याच जगात। मी जर का या जगाच्या बाहेर पडले ना तर मला नाही झेपणार ते, मला माहित आहे। पण तरी भी तुम्ही बोलताय, तुम्ही शपथ दिली तर मी करीन एकदा बोलण्याचा प्रयत्न। बर, सावित्री काय मला स्वस्थ बसू देणार नाही, पण मला
मला शुअरिटी आहे की सावित्री नक्कीच त्या पारूसोबत बोलत होती, कन्फर्म आहे. आणि काय काय शब्द, सिक्रेट. सिक्रेट हा शब्द मी माझ्या कानांनी ऐकलाय. पण नेमकं काय सिक्रेट असेल? ह्या दोघांच्यात ना नक्की नक्की काहीतरी शिस्त आहे, पण काय हेच कळत नाहीये. आणि मी विचारलं तर नाही 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 नाही. ती सावित्री ना पुरती हुशार आहे, ती नाही सांगणार. तिथे सिक्रेट सिक्रेटच ठेवणार. पण पण ते काय आहे हे कळल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अशा काही गोष्टी घडल्या ना माझा बीपी वाढतो. मला नाही पडत चैन. तर मी काय करू? काय करता येईल जेणेकरून त्या सावित्रीचं सिक्रेट मला कळेल? आयडिया. या सिक्रेट बद्दल वहिनींनी सावित्रीला विचारलं तर सगळं नीट सांगावं लागेल. वहिनी, 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 वहिनी. काय झालं दामिनी? कुठे आभाळ कोसळला आता? काय वहिनी, आभाळ कधीच कोसळू शकत नाही एवढंही माहिती नाही का तुम्हाला? हो बाई, मी विसरलेच होते. आभाळ कुठे कोसळतं? तू काय सांगायला आली होतीस ते सांग. वहिनी, तुम्हाला असं फार वाटतं ना की आपल्यापासून कधीच कोणी काही लपवत नाही, कोणीच तुमच्या पाठीमागे काही प्लॅनिंग नाही करत. पण आज तुमचेच विश्वासू लोक तुमच्या पाठीमागे काय प्लॅनिंग करतात माहितीये तुम्हाला? दामिनी, कोणाबद्दल बोलतीयस? वहिनी, अहो ती सावित्री, ती ना पारूशी बोलत होती. तर दोघींचं ना काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. कुठल्या तरी सिक्रेट बद्दल बोलत होती. मी माझ्या कानाने ऐकलंय. दामिनी, तू ऐकलंस मग ते सिक्रेट कसं राहणार आता? नाही नाही वहिनी, तसं नाही. मी ऐकलं पण मी कुणालाच नाही सांगितलं. मी डायरेक्ट तुमच्याकडे आले. मी तुमच्याशिवाय कुणालाच नाही सांगणार ते सिक्रेट. आणि मी सिक्रेट आहे हे ऐकलं, पण काय सिक्रेट आहे हे नाही ऐकलं. तुमची शपथ. सॉरी, माझी शपथ. त्यांचं ना काहीतरी सुरू आहे, त्याबद्दल सिक्रेट आहे. पण सिक्रेट कळलंच नाही मला. आणि हा, एक महत्वाची गोष्ट समजली मला त्यातून. ते असं सिक्रेट आहे, म्हणजे त्या सिक्रेट बद्दल मला एवढंच कळलं की कोणाच्या तरी जीवाला धोका आहे. वहिनी, आपल्या आदित्यच्या तर जीवाला धोका नसेल ना? दामिनी, तोंड सांभाळून बोल. माझा पारूवर पूर्ण विश्वास आहे आणि आदित्यला त्रास होईल असं ती कधीही वागणार नाही. आता वहिनींना पिन मारते. सावित्रीला इथेच बोलून घ्या आणि सगळं विचारा असं सांगते. वहिनी, नाही, आदित्यच्या जीवाला धोका नसेल तर चांगलंच आहे. मग कोणाच्या? पारूच्या? नाही म्हणजे बघा ना, बिचारीची 2-2 लग्न मोडली आहे तू. म्हणून तिच्या मनात आत्महत्येचा विचार तर येत नसेल ना? तिच्या जीवाला धोका नसेल ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.